मराठी तडका आईची कढई या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आज आपण बघूया लसूण मेथी कशी बनवायची। अगदी ढाब्यासारखी पद्धत मी तुम्हाला सांगते, खूप सुंदर होते। ढाब्यापेक्षा छान तुम्ही घरी बनवू शकता। तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। आपण वेळ न घालवता आधी पटकन रेसिपी बघून घेऊया। इतकी सुंदर दिसते ना की बघता क्षणी खावीशी वाटेल। तर चला आपण पहिले बघून घेऊयात की कशी बनवायची आहे। या लसूणी मेथीसाठी आपल्याला भरपूर सारा लसूण लागणार आहे। तर त्यातला काही अर्धा लसूण मी इथे असा बारीक कट करून घेत आहे। छान पूर्ण चॉप करून घ्यायचा आहे, तो साईडला काढून ठेवायचा। त्यानंतर मी इथं एक मेथीची गड्डी घेतली आहे, चांगली स्वच्छ धुतलेली निवडलेली। आता ती इथं बारीक कट करून घेते। पूर्ण सगळी या पद्धतीने छान बारीक कट करून घ्यायची आणि ही पण आता आपण सेपरेट ठेवूया आणि या भाजीला फोडणी देऊया। आपल्याला मेथीची भाजी आधी परतून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी इथं 2 चम्मच तेल घातलं। आता हे तापलं की यामध्ये अर्धा चम्मच जिरे घातलं। त्यानंतर आपण जो कट करून ठेवलेला लसूण आहे तो लसूण सगळा यामध्ये घालायचा। लालसर रंग आला की यामध्ये भाजी ॲड करायची आणि परतून घ्यायची। भाजी इथंच चांगली शिजवून घ्यायची आहे, वाफवून घ्यायचे। खूप टाईम लागत नाही, झाकण झाकायचं नाही आहे, अशी ओपनच त्याला चांगली शिजू द्यायची आहे। थोडंसं चवीनुसार मी यामध्ये मीठ ॲड करत आहे। पुन्हा एकदा मिक्स करायची। भाजी चांगली छान शिजली ना की ती साईडला सेपरेट काढून घेऊया। बघू शकता भाजी आधी परतून घ्यायची चांगली, साधारण एक 3-4 मिनटं लागतात। आता आपल्याला ना एक छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी इथं तडका पॅन घेतला आहे, त्यामध्येच मी परतून घेत आहे। तेल न घालता यामध्ये 2 चम्मच रोस्टेड चणा डाळ घेतलेली आहे। त्यानंतर इथं 2 चम्मच तीळ घालायचं, पांढरं तीळ घेतलेलं आहे, ते पण यामध्ये भाजून घ्यायचं आहे। शेंगदाणे मी आधीच भाजून ठेवलेले आहेत, तर तेच मी यामध्ये ॲड करणार आहे। तर आता हे भाजून झालं की साईडला काढून घ्यायचं। मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं। हे थंड झालं की यामध्ये शेंगदाणे ॲड केले। 2 मूठभर मी शेंगदाणे टाकलेत, म्हणजे साधारण अर्धी वाटी, खूप जास्त नाही लागणार याला। आता हे या प्रकारे वाटण करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी मिक्स करून त्याचं चांगलं वाटण करून घ्यायचं। खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही, एकदम मीडियम, आपण जसं नेहमी भाज्यांसाठी वाटण तयार करतो तसं करून घ्यायचं। आता पुन्हा एकदा त्याच कढईमध्ये आपण फोडणी घालणार आहोत। तर भरपूर सारा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे। मी इथं 3 कांदे घेतलेले आहेत, बारीक कट केले। आता याला परतून घ्यायचं। कांद्याचा कच्चापणा निघून गेला, थोडासा रंग यायला सुरुवात झाली की यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा। 1 टोमॅटो ॲड केला मी। त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं। मिठाने टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो आणि पटकन शिजला जातो। तसेच अर्धा चम्मच हळद, त्यानंतर 1 चम्मच धना पावडर टाकली, 1 चम्मच बेडगी मिरची पावडर टाकली, 2 चम्मच लाल मिरची पावडर ॲड केली। आता हे खूप कोरडं व्हावं नाही म्हणून यासाठी मी थोडंसं पाणी ॲड करते, म्हणजे आपला मसाला चांगला परतून निघेल आणि करपणार पण नाही, छान भाजून तयार होईल। सगळं छानपैकी मिक्स करायचं। मसाले एकत्र करून घेतले की यामध्ये आपण तयार केलेलं वाटण टाकायचं। ते वाटणसुद्धा मिक्स करायचं यामध्ये। खूप सुंदर होते ही भाजी, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि मला पण कमेंट करून सांगा। सगळं छानपैकी आता तो मसालासुद्धा यामध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे आणि पाणी ॲड केलं। जसं लागेल तसं तुम्ही यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करा, कारण खूप जास्त पातळ नाही झाली पाहिजे आणि खूप जास्त घट्ट पण नाही झाली पाहिजे। तर तुम्हाला जशी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करा। सगळं आता प्रॉपर मिक्स झालेलं आहे। तेल सुटेपर्यंत याला चांगलं परतायचं आहे, अगदी अशाप्रमाणे। बघू शकताय मसाल्याला किती सुंदर असं तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला चांगला परतून तयार आहे। खूप छान, एकदम मस्त असं तेल सुटलेलं आहे। खूप सुंदर मसाला परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण जी भाजी आधी परतून घेतली होती ती ॲड करूया। तीसुद्धा यामध्ये प्रॉपर मिक्स करायची, सगळी छान
मिक्स झाली की यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ वगैरे वाढवू शकता, किंवा तुम्हाला खूप जास्त घट्ट घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं तरी पण चालेल. मी पण यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं नंतर, आणि थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मीठ पण ॲड केलं. आता पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करायचं, झाकण न टाकता सगळं परतून घ्यायचं परत. आता यालासुद्धा बारीक गॅसवर तेल सुटेपर्यंत या प्रकारे होऊ द्यायचं. बघा कशी सुंदर भाजी दिसते. या प्रकारे आपली भाजी इथं तयार आहे, पण जोपर्यंत आपण याला तडका देत नाही तोपर्यंत ती पूर्ण नाही आहे. तर चला छानपैकी तडक्याची तयारी करूया. त्यासाठी 1 चम्मच इथं मी तूप घेतलेलं आहे. गावरान तूप हे आपण अगदी घरी बनवलेलं आहे. तुम्ही बाहेरचं कोणतंही असेल तुमच्याकडं तुम्ही ते घेऊ शकता, किंवा नसेल तूप तर तेलामध्ये जरी तडका दिला तरी पण छान लागेल. तूप चांगलं गरम झालं की बारीक चिरलेला लसूण, भरपूर सारा लसूण घालायचा, त्यामध्ये मिक्स करायचं. त्यामध्ये 1 बेडगी मिरची घातलेली आहे मी, आणि तसंच 1 छोटा चम्मच बेडगी मिरची पावडर पण ॲड केली, ज्याने कलर खूप छान येईल. आता तडका इथं तयार झालेला आहे. सगळ्यात आधी मी भाजी बाउलमध्ये काढून घेतली, त्याच्यानंतर मी तो तडका यावरती टाकणार आहे. बघा भाजी पण काय सुंदर झाली आहे, किती सुंदर दिसते. ती खरंच जशी दिसते आहे ना तशीच खायला पण खूपच सुंदर लागते. तर आता आपला तडका पण इथं खूप छान झालेला आहे, असं खरपूस झालेला आहे. लसूण एवढा छान परतला गेलेला आहे. आता हा तडका आपण यावरती घालूया. जेव्हा पण तुम्ही गरम गरम जेवायला घ्याल ना, तेव्हा तडका आला पाहिजे सगळ्यांच्या प्लेटमध्ये, अशा प्रकारे घ्या. कारण तो जेव्हा लसूण दाताखाली येतो ना, इतका सुंदर लागतो, त्याची टेस्ट पण खूप छान लागते, आणि खाणारा एकदम असा खुश होऊन जातो. तुम्ही नक्कीच एकदा बघा. या प्रकारे आपली लसुणी मेथी इथं एकदम छान हॉटेलसारखी तयार झाली आहे. तुम्हाला ही आजची लसूण मेथीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. अशा छान छान व्हिडिओसोबत आपण नेहमी भेटत असतो. तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकनच्या ऑल बटनावरती क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओची प्रत्येक लिंक तुमच्यापर्यंत येत राहील. अशाच सुंदर रेसिपीसोबत आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत थँक्यू.